लासलगाव येथील जय जनार्दन स्वामी अनाथ आणि वृद्धाश्रमात नोबेल हायजीन मित्र परिवार सिन्नर यांच्या वतीने दिवाळी साजरी करण्यात आली। आई वडिलांचे छत्र हरपलेल्या तसेच आई वडिलांचा सन्मान असलेल्या ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर आनंद उमटावा आणि त्यांच्या समवेत दिवाळी साजरी करता यावी या हेतूने नोबेल हायजीन मित्र परिवाराने अनोख्या पद्धतीने दीपावलीचा सण साजरा केला। गेल्या 6 ते 7 वर्षांपासून नोबेल हायजीन मित्र परिवार जय जनार्दन स्वामी अनाथ आणि वृद्धाश्रम या ठिकाणी दिवाळी साजरी करत आहे। दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने नोबेल हायजीन मित्र परिवाराच्या वतीने काही ना काही मदत देखील केली जाते। मुलांसाठी टीव्ही, साऊंड सिस्टीम, खुर्च्या देण्यात येत असतात। यंदाही मनोरंजनासाठी क्रिकेटचे साहित्य, व्हॉलीबॉल, फुटबॉल, कॅरम, चेस, बॅडमिंटन, लहान मुलांसाठी बॉल, लुडो, सापशिडी, मुलींसाठी दोरुडी अशा विविध प्रकारचे खेळ देण्यात आले। या खेळाच्या साहित्यांबरोबरच दिवाळीचे फराळ, फटाके देण्यात आले। तसेच गोशाळेला देखील मोठ्या प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न नोबेल हायजीन मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला। आश्रमाचे सचिव दिलीप गुंजाळ यांची कन्या कुमारी दुर्गा दिलीप गुंजाळ हिने नुकतंच थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत भारतासाठी 3 पदक जिंकून आणली। अत्यंत कमी वयात भारतासाठी तिने 3 पदक प्राप्त करून दिल्याबद्दल दुर्गाचा सत्कार करण्यात आला। याबाबत अधिक माहिती रोहित दादा खवले यांनी या प्रसंगी दिली। या प्रसंगी परमपूज्य अनाथांचे नाथ स्वामी वासुदेव नंदगिरी बहुरूपी महाराज, परमपूज्य स्वामी साई नंदगिरी महाराज, परमपूज्य स्वामी सुदामगिरी महाराज यांच्यासह शंकर पालवे, सचिन गीते, दीप्तिमान शिरसाट, रोहित कदम, केशव शेळके, रोहित खवले, गोकुळ कातकडे, स्वप्नील गोजरे, अतुल रसाळे, दिगंबर शिंदे, माधव साळवे, क्षितिज खाडे उपस्थित होते। मोठ्याल्याने साईडला कव्हर करतं बा पोर कशी राहिले ते सर आश्रमाची हे जाईल बात छत्रपती शिवाजी महाराज की जय, माता की जय। जय जनार्दन स्वामी आश्रमाचे सचिव दिलीप गुंजाळ सर आणि हरिभक्त पारायण संगीतामाई गुंजाळ यांनी नोबेल हायजीन मित्र परिवाराचे आभार व्यक्त केले। वृद्धाश्रम येथे 6 वर्षापासून आम्ही सगळे नोबेल परिवार येऊन दिवाळी साजरी करतो। आता हे 6वं वर्ष आहे की प्रत्येक वर्षी काही ना काही घेऊन, काही ना काही उपक्रम घेऊन, एक नवीन संकल्पना घेऊन आम्ही या सगळ्या आमच्या कुटुंबासाठी एक दिवाळी साजरी करण्यासाठी येत असतो। यावर्षी सुद्धा दिवाळीची तेवढीच आतुरता होती आणि अनाथ आश्रमामध्ये यावर्षी काय घेऊन जायचं याच्यावर पुन्हा एकदा आमची सगळ्यांची विचारविनिमय झाला। आमचे अतुल भाऊ असेल, गोकुळ भाऊ असेल, स्वप्नील भाऊ असेल, त्या सगळ्यांनी सांगितलं की आपण यावेळेस सगळ्या अनाथ मुलांना यावेळेस आपण मनोरंजनाच्या सगळ्या गोष्टी दिल्या, टीव्ही दिला, साऊंड सिस्टम दिली, बसण्यासाठी खुर्च्या आणती, सगळ्या गोष्टी केल्या। त्याच्यानंतर म्हणे यावेळेस खेळण्यासाठी आपण त्यांना खेळण्यासाठी काही नेऊ शकतो का। आम्ही विचार केल्यानंतर आमच्या मनात आलं की आपण तिथं कॅरम घेऊन जाऊ शकतो, क्रिकेटसाठी असणारे बॅट, बॉल, बॅडमिंटन असेल, छोटं बॅडमिंटन असेल, व्हॉलीबॉल असेल, फुटबॉल असेल, अजून बऱ्याच गोष्टी ज्या म्हणजे आम्ही सुद्धा खेळती नाही, आता त्या तुमच्यासाठी खेळण्यासाठी सरांनी आल्या मला म्हणे आता अजून एक तू आणलं, अजून एक ताण डोक्याला करून टाकलं माझ्या की आता पोरं रात्रभर कॅरम खेळत बसते, पण कॅरम खेळ पाहिजे। त्याच्यामुळेच एका मित्रांनी सांगितलं की दुर्गाताई थायलंडला जाऊन आली खेळामुळेच,
तर आपण खेळ खेळलो, कोणत्याही खेळामध्ये कुठल्याही कामामध्ये जर आपण एक्सपर्ट झालो तर तिथं आपलं नाव नक्कीच मोठ्या प्रमाणात रोशन होतं. त्याचं उदाहरण म्हणजे दुर्गाताई आहे. आणि दरवर्षी तर काही ना काही घेऊन येतच राहतो, पण यावर्षी दरवर्षीप्रमाणे फराळाचं असेल, त्याच्यानंतर फटाकडे असतील आणि खेळण्यासाठी सर आता आम्ही आल्यानंतर तुम्ही सांगितलं की तू या सगळ्या गोष्टी आणल्या, सगळ्या गोष्टी केल्या, पण आता आपल्या गोशाळेचं काल परवाच एक गाडी पकडली, माहिती ते मला म्हटले की पुलतांबा फाट्यावर एक गाडी पकडली आणून दाखवायची, त्या गाया इथं आणलेल्या आहे, सगळ्या गोष्टी केल्या. तर कारण आज इथं अनाथ आश्रमामध्ये आलेलो आहे. गोशाळेसंदर्भात तुम्ही बोलत होते त्या माणसांसोबत, त्याचे कोणी माणसं आले त्यांच्यासोबत बोलत असताना मी फक्त तुम्हाला सांगतो सर, आता आहे 31 तारीख 4 तारखेला कंपनी चालू होती आमची. 4 तारखेनंतर गोशाळेसाठी लागणार जे काही पुट्टी भरून ठेवतो आपण, सॅप बॅगा म्हणतो, भोत जे काही लागतील ते 50-100 तुम्ही मला सांगा, त्या सगळ्या बॅग आमचा नोबेल परिवार सगळे असं नाही की आता दिवाळीला बोललो पुढच्या दिवाळी आणू, लगेच 4 दिवसात त्या गोशाळेसाठी जेवढ्या काही भोत बॅगा लागतील त्या क्विक स्वरूपात लगेच आम्ही आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. तुम्ही फक्त मला आता एक फोन करून सांगा की किती पाठवायचं, कसं पाठवायचं, तिथून वाटलंच तर पाठवूनही देतो, काही असेल तिथून अजून दुसरं काम तर तेही सांगा. त्या सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय करून, आणि गोशाळेचं काम आहे ना सर, म्हणजे आपला धर्म हा हिंदू धर्म आहे आणि भरपूर प्रमाणात आम्ही पण सिन्नरमध्ये पाहतो का कत्तलखान्यांचं प्रमाण वाढलंय सध्या, गायींचं प्रमाण, कधी कधी गोमांस आढळतं, कधी कधी गाया पकडलेल्या राहत्या. तर ह्या गाया पकडल्या का त्या कुठं जातात आम्हाला कधीच समजलं नाही सिन्नर मधल्या, पण जेव्हा कधी पकडतील तेव्हा आम्ही नक्की सांगू का लासलगाव येथील अनाथ आश्रम आहे, तिथं गोशाळा मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि व्यवस्थितरित्या तिचं कामकाज चालू आहे. तर येणाऱ्या काळामध्ये गोशाळेचं पण आपलं मोठ्या प्रमाणात कामकाज होईल आणि त्याच्यासाठी भोटच्या स्वरूपात झाली अजून कसली काही मदत असेल ती आम्ही करण्यासाठी आमचा नोबेल परिवार सज्ज आहे. इथून पुढं पण वर्षी आहे ना दुर्गाताईचा आम्हाला 4 तारखेला वाढदिवस आहे का? 4 तारखेला वाढदिवस आहे. तर आता सगळ्यांना आमंत्रण आणि आम्ही वाढदिवसाला येण्याचा नक्की प्रयत्न करू. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.